The integrating factor of the differential equation x into dy by dx plus y log x is equal to x into e raised to x into x raised to minus 1 by 2 into log x. ठीक आहे. आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा आहे. डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्यांदा यातली की कन्सेप्ट काय आहे बघा, की लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जो फॉर्म असतो तुमचा, तो dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू असा असतोय. पी अँड क्यू जे आहे हे फंक्शन्स ऑफ एक्स ओनली ऑर कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर जो फॉर्म्युला यूज करतोय तो ई पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स असा आहे. तर आता या एक्झाम्पलमध्ये बघा, dy बाय dx चा कोइफिशियंट x दिलाय, जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dy बाय dx चा कोइफिशियंट 1 असतो. म्हणजे पहिल्यांदा एक स्टेप केली पाहिजे याच्यामध्ये, की x ने डिवाइड केलं पाहिजे दिलेल्या इक्वेशन मध्ये. x ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल बघा, dy बाय dx इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स ने परत डिवाइड केलं तर इकडचा राईटचा एक्स कॅन्सल होऊन जाईल. काय राहणार बघा, ई रेस टू एक्स एक्स पॉवर मायनस हाफ इंटू लॉग एक्स. म्हणजे पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा, लॉग एक्स अपॉन एक्स राईट हँड साइड क्यू आहे. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर्स फाइंड करायचं आहे. त्यामुळे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स आहे. ओके. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह कसं करायचं बघा, सबस्टिट्यूशन मेथडने तुम्ही लॉग एक्स ला टी ठेवलं तर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तो फॉर्म्युला यूज करू शकता. आयदर तुम्ही असा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता, इफ एफ ऑफ एक्स पॉवर एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. काय होतं बघा हा फॉर्म्युला, एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी हा फॉर्म्युला. म्हणजे इथं काय करावं लागेल बघा, की ई रेज टू लॉग एक्स पॉवर 1 आहे इंटू 1 बाय एक्स डी एक्स आहे. एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्स आहे, त्याची पॉवर म्हणजे एन आहे, इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2. एन प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 2 झालं. ओके. आता हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. तो कुठं असा ऑप्शन मध्ये आहे का बघा, तर तो दिसत नाहीये. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. आता सिम्प्लिफिकेशन कसं करणार बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू लॉग एक्सचा स्क्वेअर आहे ना, तर समजा तुम्ही ई रेज टू लॉग एक्स लिहिलं आणि पॉवर मध्ये परत आपण लॉग एक्स डिवायडेड बाय 2 केलं, तर लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्सचा स्क्वेअर होणार आहे, त्याला डिवायडेड बाय 2च आहे इंडायसेसच्या रूलनुसार. पण लॉगचा बेस सुद्धा ईच आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला आणि कुठला यूज करायला पाहिजे बघा, की ए रेज टू लॉग एक्स टू द बेस ए असेल तर आन्सर येणार एक्स. म्हणजे कम्पॅरेटिव्हली बघा, बेस लॉगचा बेस आणि याचा बेस जो आहे तो सेम आहे. म्हणजे ती व्हॅल्यू किती राहिली बघा, एक्स. दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू एक्स रेज टू लॉग एक्स अपॉन 2 आहे. ते पण कसं लिहूया बघा, ही व्हॅल्यू एक्स आली, एक्सची पॉवर 1 बाय 2 आणि ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट रेज टू लॉग एक्स ला, म्हणजे लॉग एक्स इंटू 1 बाय 2 लॉग एक्स बाय 2च राहणार. ओके. एक्सची पॉवर 1 बाय 2 दॅट इज रूट एक्स आलं आणि रूट एक्स रेज टू लॉग एक्स. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला बघा, रूट एक्स रेज टू लॉग एक्स. ऑप्शन नंबर सी इज